दुपारचे 4 वाजता या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी मालेगावमधून आणि ती सुद्धा टीपू सुलतानच्या वादाच्या संदर्भातली। मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टीपू सुलतानचं चित्र लावलं। इस्लाम समर्थक आणि हिंदू द्वेष्ट्या टीपूचं इतकं कौतुक झाल्यामुळे त्याचे पडसाद मालेगावच्या पहिल्या महासभेमध्ये उमटले। नगरसेवकांनी तिथे गोंधळ घातला आणि नुसता गोंधळ घालूनच ते थांबले नाही, तर त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी मालेगावच्या महापौर आणि उपमहापौरांना भेट दिल्या। संतोष खताळ आमचे सहकारी आणि प्रतिनिधी या निमित्ताने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संतोष, ज्या पद्धतीने हा विषय पुढे जातोय त्यातला एक मुद्दा अद्यापही अनुत्तरित आहे की परत एकदा आपण वेळ मिळाली की टीपूचंच चित्र लावू असं म्हणणाऱ्या उपमहापौरांची आता भूमिका काय आहे? बरोबर आहे सर। आज महापालिकेची महासभा होती, त्यातच टिपू सुलतानच्या फोटोवर मोठं वादांग निर्माण झालं होतं आणि त्यातच कालच उपमहापौरांनी देखील जो टिपू सुलतानचा फोटो आहे आम्ही परत लावायला असं विधान केल्यानंतर आज शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी उपमहापौरांना काही प्रतिमा भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठा गदारोळ झाला आहे। त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजपचे जे नगरसेवक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आपल्याला दिसते। बर संतोष, पण उपमहापौर अद्यापही टीपूचं चित्र लावण्याबद्दल ठाम आहेत की त्यांनी आता भूमिका मवाळ केली आहे? नाही, ते टिपू सुलतानचा फोटो लावणार असं ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे। धन्यवाद संतोष सगळ्या तपशिलासाठी।